नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मे महिन्यापासून सुरू असलेल्या या पावसाने द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान केले असून हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ओल्या चिखलात अडकलेले ट्रॅक्टर, कोमेजलेली वेल आणि पावसाने धुवून गेलेली स्वप्न हे दृश्य आता जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दिसतंय. औषध फवारणी, मजुरी, खतं, खर्चाचा भार वाढतोय, पण हातात उरले ते फक्त चिंतेचं ओझं. रात्रंदिवस पावसाशी झुंज देत शेतकरी आपल्या द्राक्ष बागा वाचवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक थेंबासोबत तो आशा पेरतोय, पण माती मात्र आता निशब्द झालीय. हा फक्त अवकाळी पाऊस नाही, हा शेतकऱ्यांच्या घामावर कोसळलेला ओला दुष्काळ आहे. आणि आज नाशिकच्या मातीत उमटल्या आहेत त्या ओल्या दुष्काळाच्या ओल्या जखमा. आपण आज संवाद साधत आहोत द्राक्ष उत्पादक शेतकरी किशोर मोरे यांच्यासोबत. आता याला माल नाही म्हणून 1.5 लाखावरून 20,000 येणार नाही. हा खर्च तेवढाच असेल, कारण याची परत पुढे काळी तयार करणं, त्याच्यामुळे ह्या पावडरी मारणं गरजेचं आहे. म्हणजे पावडरीचा जो खर्च आहे तो होणारच, मजुरीचा जो खर्च आहे तो मजुरीचा होणार आहे. मजुरीचा जो थोडक्यात काय बाकीच्या ज्या असतील ते डिपिंग असतील किंवा फिलिंग असतील, फक्त ही कामं वाचणार आहे. म्हणजे थोडक्यात आता शासनाच्या माझ्या माहितीनुसार हेक्टरी काहीतरी 17-18 हजार रुपये हेक्टरी काहीतरी नुकसान भरपाई जातात. ते आज जर एक काम करायला गेलो आपण, एक छाटणीची जी तुम्हाला सुरुवात सांगतो मी, आज जर ऑक्टोबर छाटणी केली तर 6,500-7 हजार रुपये छाटणी, आणि फेल फूट काढणे असलं तर ते कमीत कमी 4,000-4,500 हजार रुपये छाटणीचे फेल फूट आहे. आणि हे जे काम आहे हे बागाला घड असू नसू हे कामं करण्याचे, हे कामं करण्याचे. आता सगळ्यात महत्वाचा विषय पावडरी मारण्याची. आता बाग निघत नाही तेव्हा तिथपर्यंत, किंवा आता तुम्हाला मी तो विषय सांगितला का पावडरी बाग निघू या ना निघू तो खर्च पावडरीचा करण्याचे. म्हणजे काडी तयार करायला मजुरी पण ती देणंच. आणि अशी परिस्थितीनुसार 1.5 लाख रुपये थोडक्यात हा पावडरीचा खर्च आहे. अतिरिक्त मजुरी वेगळी आहे. आणि जर खर्च जर धरला तर 2-2.5 लाख रुपये एकरी खर्च आहे. आणि हेक्टरी 20,000 येतात. हेक्टरी म्हणजे किती? 2.5 एकरला 20,000 अनुदान. आणि हेक्टरी खर्च किती, हिशोब किती लागतो? 2.5 लाख रुपये जर बघायला, म्हणजे 2.5 लाख रुपये तर खर्चच आहे. 6.25 लाख रुपये हेक्टरी खर्च आहे. 6.25 लाख. हा, आणि 20,000 रुपये ते देत आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे? शेतकऱ्याची शासन थट्टाच करते. शासनाकडून जी मदत पण दिली जाते 2,000 रुपये महिना, त्याचं काय जवळ चालतं? 2,000 रुपये महिना, ती पण एक शेतकऱ्याची थट्टाच चालते. शेतीमालाचे कुठेतरी भाव वाढवायचे, औषधांचे भाव वाढवायचे, आणि कुठेतरी 2,000 रुपये फक्त शेतकऱ्याला अनुदान द्यायचं. जे पावडरचे जे रेट आहे ते सगळ्यात महत्वाचे कमी करणं गरजेचं आहे. कारण आज सगळ्याला जीएसटी चालू आहे, पावडरीला जीएसटी चालू आहे. आपलं जर बाग लावायचं तर हुंडीपासून जीएसटी, थोडक्यात एंगल असेल, तार असेल, ड्रीप असेल. शासनाने आता कुठेतरी खूपच मोठा गागाट केला तर जीएसटी कमी झाले. ते काय त्याचा तर आम्हाला काय अजून कुठे शेती म्हणून काहीच कुठे बेनिफिट झालेलं नाही, कुठंच नाही. गेल्या काही दिवसापूर्वी शासनाने काय सांगितलं का जीएसटी कमी केलाय, मात्र शेतीमालाचा का जो जीएसटी आहे तो कमी झालाच नाही. म्हणजे त्याचा अनुभवच अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळाला नाही. अडचणी होत्या द्राक्षाच्या बागाच्या, जसं कमीत कमी 6-5-7 वर्षापासून अडचणी आहेच. म्हणजे निसर्गाची साथ नाही, कोरोनापासून खऱ्या अर्थाने शेतकरी संकट, अनेक बाग तुटले गेलेले निसर्ग. त्याच्यानंतर कोरोनाच्या पिरियडला बरेच शेतकरी परिस्थिती जाम झाली. आता आमच्याकडे काही प्लॉट फ्लॉवरिंग मध्ये, आता फ्लॉवरिंग मध्ये अशी परिस्थिती झालेली आहे, खर्च तर फ्लॉवरिंग पर्यंत आता सांगायचं काम नाही. पावडरी बंद नाही, पावडरी चालू, मजुरी चालू, त्याच्यानंतर ट्रॅक्टरचे मेंटेनन्स. जर किरकोळ जर खर्च काढला तर द्राक्ष 100 रुपये विकून सुद्धा परवडणार नाही, अशी परिस्थिती अशी झालेली. सगळ्यात महत्वाचं शेतीमध्ये पीक काय आणि पीक काय, त्या पिकानुसार खर्च किती होतो. जर निरंतर शेतकरी उभा राहायला पाहिजे, ह्या हिशोबानं त्या शेतकऱ्याला भरपाई भेटली पाहिजे. आता खर्च होणार जर हेक्टरी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं 6-6.25 लाख रुपये, आणि त्या शेतकऱ्याला जर 20,000 भेटतील, तो शेतकरी उभा कसा राहील? होऊ शकत नाही ना.
तर ही परिस्थिती ही ही शासनाला पहिली जबाबदारी घेतली, याची माहिती घेतली पाहिजे का काय खर्च आहे काय नाही, आपण शेतकऱ्याला दिले किती पाहिजे किती नाही, आणि त्या पिकानुसार दिलं पाहिजे. मग द्राक्ष बागाचे वेगळे, सोयाबीनचे वेगळे, मकाचे वेगळे, जे काय नुकसान असेल त्या नुकसान. काय होतं शासनाने पण कुठंतरी त्या पिकाची वर्गवारी करायला पाहिजे ते. म्हणजे वर्गवारी करून तुम्ही तो जी काही मदत जाहीर करतात त्या माध्यमातून ती हे करायला. कारण सोयाबीनला जो खर्च येतो तो माझ्या माहितीनुसार थोडा कमी येत असेल त्या माध्यमातून. आणि बागेला खर्च जो एकरी येतो तो जर 6 लाख रुपये येतो आणि त्याची जर नुकसान होत असेल एवढे मोठ्या प्रमाणात, त्याच्यात 20,000 येत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे कुठंतरी वर्गवारी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी याचा काय बोध घेतला पाहिजे का दरवर्षी हा निसर्गाचं संकट येतं, त्या संकटाला कुठंतरी सामोरे जाण्यासाठी पिकांमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे? शेतकऱ्यानं बदल करण्यासारखं आता थोडक्यात पीक द्राक्ष बाग आहे, याच्यात बदल करण्यासारखं काहीच नाही. बदल करायला ज्या आता काही नवीन व्हरायटी आल्या त्याच्यावर ट्रायल चालू आहे, तर त्या जर सक्सेस झाल्या चांगल्या तर मग तिला बदल होऊ शकते. आता थोडक्यात आता ह्या बागामध्ये बदल तर आजच्या मितीत काहीच करता नाही. डाळिंब पिकाकडे बरेच शेतकरी वळाले. डाळिंब सक्सेस होऊन राहिला आपल्या साईडला, आपल्याकडे सक्सेस नाही होऊ राहिला. म्हणजे जो तिकडं चांदवड याचा खानदेश पट्टा जो डाळिंब मोठ्या प्रमाणात लागवड होती ती आपल्याकडे केली होती. आपल्याकडे एक तेल्या म्हणून एक आजार त्याच्यावरती एक रोग येतो, तो त्याच्यामुळे बरेच सक्सेस झाले नाही झाले. त्यामुळे मग पिकामध्ये पण बदल केला तरी त्याचा काही तेवढं प्रतिसाद मिळाला नाही. मग शासनाकडून जर आता सततचा पावसाचं तर दरवर्षी संकट करावं लागत, त्याच्यावर मग काय ते आता ते सेडनेटचा काहीतरी योजना आणली होती शासनाने, तर त्याचं जर त्याची अंमलबजावणी जर चांगल्या पद्धतीने केली तर त्याचा फायदा होऊ शकतो का शेतकऱ्यांना? सिस्टीम कशी गेली पाहिजे त्याला एक आता थोडक्यात आता पावसाचं क्लायमेट आणि ज्यावेळेस बागाला कंटिन्यू पॉली होत चालणार नाही. त्याला ज्या वेळेस आपला प्लॉट थोडक्यात छाटतो, एक पोग्याच्या अवस्थेला येतो, त्यावेळेस पाऊस नकोय. दुसरा विषय फ्लावरिंग मध्ये येतो त्यावेळेस नकोय, आणि तिसऱ्यांदा बाग खुडायच्या पिरियडला त्यावेळेस पाऊस नकोय. तर त्या पिरियडला पॉली हाऊस जर झालं तर थोडक्यात अडचण नाही. पण ती सिस्टीम काय पाहिजे तर आपल्याला ह्या वेळेस आपण कंटिन्यू तर ते लावून ठेवलं तर आपल्याला बाग सक्सेस झालीच नाही. तर ह्या वेळेस फक्त क्लायमेट खराब झालं, ती सिस्टीम तशी दिली पाहिजे. ह्या पिरियडला आता पाऊस येणार आहे किंवा माल तयार आहे, रेडी झालेला आहे, तर त्या पिरियडला आपल्याला ते पॉली हाऊस लावता आणि काढता आलं पाहिजे. ही सिस्टीम सोप्यात सोपं करून दिलं पाहिजे. आता जी शासनाकडून जी पॉली हाऊसची स्कीम येते तशी सिस्टीम नाही का त्याच्यामध्ये? नाही, तशी सिस्टीम नाही. तशी नाही. पॅक केला का पॅक विषय नाही त्याचा. पण म्हणजे भाऊंचं म्हणणं असं आहे का जो पॉली हाऊसचं जे अनुदान शासनाकडून दिलं जातं तर ते असं पाहिजे होतं का जेव्हा पाऊस आला ना तेव्हा ते आच्छादन म्हणजे ते जे आहे ते पॉली हाऊस लगेच आपल्याला हे करता आल्या पाहिजे. आणि जेव्हा पाऊस वगैरे उघडून जातो तर ओपनही करून देता आल्या पाहिजे, जेणेकरून त्या बागेला सूर्यप्रकाश आहे तो व्यवस्थित मिळेल. तेव्हा आता ही बागेच्या अडचणी येऊ राहिल्या आता फक्त सूर्यप्रकाश न भेटल्यामुळे मालाच्या अडचणी, सगळ्या अडचणी. म्हणजे त्या तसं ते वेगळं. आणि एक सगळ्यात महत्वाचं वार्षिक पीक आहे. एक वर्ष एक पीक फेल गेलं की एक वर्ष त्या बागाला सांभाळ बी करायला लागतो, आणि एक वर्ष परत उत्पन्न त्याचं उत्पन्न म्हणजे आता फेल गेला तर परत पुढच्या वर्षी उत्पन्न भेटत पुढच्याच वर्षी पाऊस येऊ ना येऊ. ते आता सगळ्यात महत्वाचं. पुढच्या वर्षी निसर्गाने साथ दिली तर परत नाही तर पुढच्या वर्षी काय, हे तसं चालूच आहे. कोरोनापासून या अडचणी चालूच आहे. आणि मग ते ह्यावर असं ऐकलं की मोठ्या प्रमाणात बागाची तोड होऊ राहिली ना. यावर्षी जो उत्पादन आहे आपलं द्राक्षाचं ते घटण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. बरंच 50% शेतकरी आतापर्यंत तर 50% घट झाली मागच्या वर्षीपेक्षा मालाची. 50% घट झाली. अजून पुढे तर अजून पूर्ण एप्रिल मार्च म्हणजे थोडक्यात फेब्रुवारी मार्च एप्रिल पुढे जायचंय. अजून तिथपर्यंत परत पाऊस आला अशा अडचणी असतात आणि संकट पार करून काम करायचं थोडक्यात. आणि कसं आहे आता सगळ्यात महत्वाचं आता खर्च कसा येतो हा सुद्धा शासनाला सांगणं गरजेचं आहे. थोडक्यात आपण एक एप्रिल कटिंग करतो, मी तुम्हाला हिशोबच सांगतो त्याचा. एप्रिल कटिंग केल्यानंतर आपल्या मिनिमम 4,000 4,500 रुपये एप्रिल कटिंगचा खर्च आहे. आपल्याला काडी हिरळ नाही आणि काडी हिरळून सपिंग करणे तो 4,000 ते 5,000 रुपये तो मजुरीचा खर्च आहे एकरी. त्याच्यानंतर परत शेंडे ड्रॉपिंग आहे, हा मिनिमम 3,000 रुपये परत एकरी खर्च आहे.
हा खरं म्हणजे असा एप्रिल कटिंगचा विषय. त्याच्यानंतर मग त्याचे पाणी वेगळं, खादी वेगळं, ट्रॅक्टरचं डिझेल वेगळं, पावडरी वेगळ्या, आणि हा खर्च तिथपर्यंत झाला. त्याच्यानंतर परत ऑक्टोबरची कटिंगचा हिशोब केला तर 6.5 म्हणजे एप्रिलची काडी तयार करणं, आणि काडीपासून नंतर आपल्याला माल तयार करण्यासाठी मालाचा हा ऑक्टोबरचा खर्च. ऑक्टोबरचा हिशोब जर केला तर 6,000-6,500 रुपये कटिंग खर्च आहे. फेल केला तर 4,500 ते 5,000 रुपये फेलचा आहे. आणि तिथून पुढं परत डबल फेल येतं. डबल फेल आल्यामुळे तो निम्म्या रेटमध्ये येईल. तिथून पुढं डिपिंग असेल आणि बाकी वितरित पावडरी सीजनला 1 ते 1.25 लाख रुपये ऑक्टोबरचा आहे, आणि मिनिमम 50,000 ते 60,000 रुपये हा एप्रिल खर्च आहे. हा एका सीजनचा खर्च झालेला आहे, एका सीजनचा खर्च. आणि बाकीचा मेंटेनन्स वेगळा, म्हणजे मळ्यात जे लेबर कंपल्सरी कामाला असतील किंवा मग शेतकरी स्वतः काम करते, हा मेंटेनन्स झाला. मोटरी असतील, पाणी असेल, आणि हा बाकीचा इतर खर्च हा वर्षभर किरकोळ कारकोळ हा चालूच असतो. म्हणजे एवढा खर्च वाढलेला आहे बागांचा. तर मी तुम्हाला मगाच सांगितलं की एवढा खर्च येतोय आणि भरपाई किती देत आहे? 20,000, 25,000, 18,000 असे काही खर्च भरपाई देतात. आणि आता पाऊस येतो म्हणजे रात्रंदिवस त्या बाग म्हणजे झोप सुद्धा येत नाही. पावसाचं वातावरण झालं का रात्रीच्या वेळेस तुम्हाला बागेकडे लगेच यावं लागत नाही का? काय म्हणजे अवघड परिस्थिती झाली सध्या. अवघड परिस्थिती झालेली म्हणजे शेतकऱ्याला पाऊस जर आला आणि पाऊस उगवला परत ट्रॅक्टर काढून शेतकरी परत पावडरीला जाते. रात्री असेल केव्हा असेल, कधी जर पोगायच्या अवस्थेत बाग असेल तर क्रिटिकलच्या अवस्थेत ज्यावेळेस बाग आहे त्यावेळेस ते काम करायलाच लागतं. म्हणजे त्यामुळेच आपण म्हणजे ओल्या दुष्काळाच्या ज्या पाऊलखुणा आहे, पावसाच्या पाऊलखुणा त्या माध्यमातूनच आपण खऱ्या अर्थाने या आपले मित्र आहे आणि प्रगतशील शेतकरी आहे किशोर भाऊ मोरे यांच्याशी संवाद साधला आपण. आणि कशा पद्धतीची सध्या नाशिक जिल्ह्याची जी द्राक्षाची शेती आहे उद्ध्वस्त या निसर्गाने करायला सुरुवात केली. अजूनपर्यंत जवळपास 4 तारखेपर्यंत पाऊस सांगितलाय, आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने डोळ्यात तेल घालून या शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावं लागते. पावसाचं वातावरण झालं का पावडर मारणं, पुन्हा पाऊस पडून गेला का पुन्हा पावडर मारणं. म्हणजे सुरुवातीला काही घड दिसत होते छोटे छोटे, ते अक्षरशः या पावसामुळे ते बाळीपर्यंत आले, म्हणजे जिरून गेले ते घड. तर अशी परिस्थिती झाली, इतकी बिकट अवस्था झाली की यावेळी द्राक्षाची शेती खूपच अवघड परिस्थिती झाली. मागच्या वर्षी जो काही उत्पादन जे होलं त्याच्यापेक्षा निम्म उत्पादन या वर्षी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाला या चॅनेलच्या माध्यमातून एवढीच विनंती की कुठंतरी जी तुटपुंजी मदत शासनाकडून जाहीर होती त्याला कुठंतरी शासनाने दखल घेऊन त्याच्यात थोडी वाढ करणे गरजेचे आहे, आणि शेतकऱ्यांना कुठंतरी आधार देणं गरजेचं आहे. हा आधार खऱ्या अर्थाने नाही देता आला मात्र तरी चालेल, मात्र शेतकऱ्याच्या जो काही माल निघेल त्याला योग्य मोबदला खऱ्या अर्थाने शासनाने देणे गरजेचे आहे. तरच कुठंतरी या शेतकऱ्याला उभारी देण्याचं काम या शासनाकडून होईल. फक्त काहीतरी तुम्ही 2,000 रुपये अनुदान दर महिन्याला देऊन किंवा आता काहीतरी नुकसानीचं 20,000 रुपये 2 एकरीला देऊन ते चालणार नाही. मात्र जर मदत करायची असेल तर ते जो काही माल निघेल, जो काही द्राक्ष माल निघेल यापुढे, तर त्याला चांगल्या प्रकारे तुम्ही भाव द्या, तरच कुठंतरी शेतकऱ्याच्या पाठीशी हे शासन उभं राहिल्याचं सांगितलं जाईल. धन्यवाद.